हॅलो. हे कोणाला ऐकण्याची गरज आहे माहीत नाही, पण माझ्या आजूबाजूला अनेक लोकांकडे हे मी पाहिलं, म्हणून म्हटलं की या विषयावरती एक व्हिडिओ करूया. तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला अशी काही माणसं दिसत असतील ज्यांना हा व्हिडिओ बघण्याची गरज आहे, तर कृपया त्यांना व्हिडिओ पर्सनलवरती पाठवू नका. काही लोकांना अपमान वाटू शकतो. तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये किंवा मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये अवश्य शेअर करा. व्हिडिओचा विषय आहे पर्सनल हायजीन. एक अत्यंत साधी छोटी गोष्ट आहे जी अनेक घरांमध्ये हल्ली फॉलो होताना दिसत नाही. हल्ली मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरायला लागतात, त्याशिवाय कळत नाही कोणाला. काय साधी सोपी गोष्ट आहे तर शू करून आल्यावरती हात धुणे. आता तुम्ही म्हणाल काय मॅडम, आम्हाला एवढं कळत नाही का? नाही कळत, बऱ्याच जणांना नाही कळत. बरेच जण मी असे बघते की जे रात्री उठल्यानंतर किंवा दिवसासुद्धा कमोडवर बसून शू करतात किंवा कमोडच्या भांड्यामध्ये शू करतात, उभे राहून जर पुरुष असतील तर, आणि फ्लशचं बटन हाताने दाबतात आणि बाहेर आल्यानंतर नुसते पाण्याखाली हात धरतात किंवा काही लोक ते सुद्धा धरत नाहीत. असेच घरभर फिरतात. स्वयंपाकघरात भांड्यांना सुद्धा तेच हात लावतात. घरातले सगळ्या वस्तू हाताळतात. इतर सदस्यांचे हातसुद्धा त्या वस्तूंना लागल्यानंतर तुम्ही फ्लशच्या बाटणावरून जे जंतू उचललेले आहेत किंवा कमोडच्या भांड्याची सीट खालीवर करताना जर ती तुम्ही हाताने केलेली असेल तर जे जंतू तुमच्या हातावर आलेले आहेत, किंवा केवळ त्या वातावरणात गेल्यामुळे जे जंतू तुमच्या अंगावरती आलेले आहेत, ते सगळ्यांना तुम्ही फुकट वाटप करत फिरताय. आता लोक म्हणतील की आम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का? खरंच नाही कळत. काही लोक हे नाही फॉलो करत. म्हणून हे मी पुन्हा पुन्हा सांगते की कृपया, जरी तुम्ही शी केलेली नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या सगळ्या वातावरणात जाऊन आलेले आहात. तुम्ही बाथरूमच्या कडीला जरी हात लावलेला असेल तरीसुद्धा तुमच्या हातावरती ते जंतू आलेले आहेत. कृपया व्यवस्थित साबण अथवा हँडवॉश लावून व्यवस्थित घासून स्वच्छ पाण्याने हात धुवा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट करा म्हणजे हात पुसा. हेही सांगायला लागतं. बऱ्याच घरांमध्ये नॅपकिन नसतो बेसिनच्या शेजारी. असला तरीसुद्धा इतका घाणेरडा झाला असतो की त्याला हात लावायची इच्छा होत नाही. 2-2 दिवस लोक नॅपकिन चेंज करत नाहीत, हेही पाहिलं आहे. कृपया बेसिनजवळचा नॅपकिन वेगळा ठेवा. किचनमधला हात पुसायचा आणि भांडी पुसायचा नॅपकिन वेगळा वेगळा ठेवा. तुमचा पर्सनल चेहरा पुसायचा नॅपकिन एक तुमच्याजवळ असू द्या. आणि यातल्या कुठल्याही नॅपकिनची हात पुसताना गल्लत करू नका. बऱ्याच ठिकाणी हल्ली ड्राय बाल्कनी ही किचनला लागून असते. आंघोळ झाल्यावरती अंगावरच्या चड्डीसकट सगळे कपडे तुम्ही नेऊन तिथे वॉशिंग मशीनमध्ये टाकता. परत येताना बरेचसे लोक किचनच्या सिंकमध्ये हात धुतात. हे किती हायजेनिक वाटतं बरं तुम्हाला? बाथरूममधले सगळे जंतू, तुमच्या अंतर्वस्त्रांवरचे सगळे जंतू तुम्ही घेऊन तिथे जाताय. ठीक आहे, ती एक सेक्लुडेड स्पेस आहे जिथे तुम्ही फक्त कपडे धुणार आहात, पण तुमचे घाणेरडे हात तुम्ही किचनच्या सिंकमध्ये का धुताय? किंवा बेसिनमध्ये जरी तुम्ही धुवायला गेलात बाथरूमच्या शेजारी, हात पुसायला किचन नॅपकिन वापरतात. विशेषतः बायकांच्या बाबतीत हे फार पटकन होतं, कारण स्वयंपाक करता करता ते गेलेले असतात की आता तिथे कपडे पडलेत तेवढे उचलून टाकू, एवढी भाजी सारखी केली तोपर्यंत जाऊन उचलून टाकू आणि मग परत भाजी परत एकदा घालवायला येऊया. होतंय, बऱ्याच घरात होतंय. आणखी एक गोष्ट होते, पटकन स्वयंपाक करता करता हात धुतात आणि गाऊनला हात पुसतात. किती घरात होतं असं? गाऊनवरती ते असे साईडला डाग दिसतात किंवा कलर गेलेला दिसतो गाऊनचा, तो त्यामुळे दिसतो. किती अवघड आहे तिथे एक नॅपकिन किचन सिंकच्या शेजारी ठेवणं आणि त्याला हात पुसणं. खरंच अवघड आहे का? किंवा तसेच ओल्या हाताने भाजी हलवतात, हात झटकून कणिक मळतात, पोळ्या करतात. अहो, ते अन्न तुमच्याच पोटात जाणार आहे की नाही, हेही भान नाही. नॅपकिन वेगवेगळे ठेवा. तुम्हाला जर लक्षात राहणार नसेल की कुठला नॅपकिन आपण कुठे ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी, हे पण करायचं आहे की दुसऱ्या दिवशी बाथरूमजवळचा नॅपकिन किचनमध्ये नाही गेला पाहिजे. म्हणून काय करायचं तर कलर कोड ठेवा.
माझ्या स्वतःच्या घरात गेली अनेक वर्ष कलर कोड आहेत नॅपकिनचे, की बाथरूम जवळच्या नॅपकिनचा कलर काय असेल, किचन नॅपकिनचा हात पुसायचा जो नॅपकिन आहे त्याचा कलर काय असेल, भांडी पुसण्याचं नॅपकिनचं टेक्स्चर आणि कलर काय असेल. टेक्स्चरमध्ये पण फरक पडला पाहिजे. वापरलेला नॅपकिन रोज धुतला गेला पाहिजे. बऱ्याच घरात 2-2, 3-3 दिवस नाही, आज नाही, एवढा नाही खराब झालेलं, राहू दे असं म्हणून ठेवला जातो. कृपया तुम्ही वापरलेले अंगावरचे रोजचे कपडे, रोजचे नॅपकिन, घरात वापरली जाणारी इतर फडकी ही रोज धुवायला टाका. व्यवस्थित साबण घालून ती धुवा. हाताने कपडे धुण्याचं प्रमाण हल्ली कमी आहे, त्यामुळे हा फार त्रासाचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. वॉशिंग मशीन असते बऱ्याच जणांच्या घरामध्ये, तर कृपया रोजच्या रोज धुवा. मध्यंतरी मी एक यूट्यूब व्हिडिओ एका बाईंचा बघितला होता. त्या किचन ऑर्गनायझेशनबद्दल बोलत होत्या, की नोकरी करणाऱ्या बायकांनी ह्या गोष्टी केल्या तर त्यांची कामं पटापट होतील. त्याच्यामध्ये त्या म्हणत होत्या की किचन नॅपकिन आपण सारखे खराब होतात, मग ते आठवडाभराचे साचवायचे. एवढे कोणाला धुवायला रोज वेळ नसतो, मग आठवड्यातनं एकदा त्यांना गरम पाण्यात घालायचं आणि धुवायचं. मला असं फिलिंग आलं. किचन नॅपकिन ज्याला आपण भांडी पुसतो आहोत त्याला तेल लागतं, पीठ लागतं, भाज्यांचा अंश लागतो काही वेळेला, कारण आपण काही साईडनी भांडी धरून आणि मग ती भाजी ढवळतो, हो की नाही. मग हे जंतूंची पेट्री डिश होते. जंतू वाढण्यासाठी चांगलं वातावरण होतं जर तुम्ही हे ठेवून दिलं तर. ते रोज धुतलं गेलं पाहिजे. बाहेरून घरात आल्यानंतर कृपया बाहेर घातलेले कपडे बदला. घरात घालायचे कपडे वेगळे ठेवा. तेच कपडे घालून घरभर फिरू नका. कोरोना काळामध्ये सगळेजण हातपाय तोंड धुवत होते. एक छान परंपरा होती मराठी घरांमध्ये, जी आपण परत सुरू केली होती. आता सगळे परत विसरले. तुमच्या हातापायांवरती, चेहऱ्यावरती जंतू येत आहेत, ते धुवा. केस मोकळे सोडून स्वयंपाक करू नका. केस वरती बांधा. गरज असेल तर त्याला एक शॉवर कॅप घाला किंवा फडकं बांधा, खूप गरज असेल तुम्हाला तर. केस गळत असतील तर. जेवणामध्ये केस येतो तेव्हा फक्त खाताना घाण वाटते असं नाही आहे. केसांमध्ये असलेलं तेल, धूर, जंतू सगळंच त्या अन्नामध्ये जात आहे. नखं व्यवस्थित कापा. नखं स्वच्छ पाहिजेत कणिक मळताना, नाहीतर नखांच्या आतमध्ये बसलेले जेवढे जंतू आहेत ते कणकेमध्ये जाणार आहेत. हा व्हिडिओ का करावा असं वाटला? फिरून आले ना खूप जणांकडे, त्यामुळे हा व्हिडिओ करावा असा वाटला. पर्सनली कोणी घेऊ नका, पण हे खरंच सांगण्याची गरज आहे की पर्सनल हायजीन नक्की पाळा. ह्याचा कुठल्याही धार्मिक गोष्टीशी काही संबंध नाही. मी परंपरा म्हटल्याने बरेच लोक धार्मिक गोष्टींशी संबंध जोडायचा प्रयत्न करतील, पण परंपरा याचा अर्थ इथे लोकपरंपरा. अनेक दिवस, अनेक वर्ष, अनेक पिढ्या लोक हे एक चांगली गोष्ट करत होते या अर्थाने घ्यावा. आणि कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत केवळ तुमचं आरोग्य टिकावं म्हणून हा व्हिडिओ पाठवावा. धन्यवाद.